चहापान म्हणजे वधू आणि वर यांचा पसंतीचा कार्यक्रम. हा कार्यक्रम दोघांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करून देतो. इथूनच दोघांच्या नवीन जीवनाची सुरुवात होत असते. म्हणूनच हा क्षण दोघांसाठी अविस्मरणीय असतो. या कार्यक्रमानंतर दोघेही एका ऋणानुबंधात अडकले जातात. हा कार्यक्रम दोन्ही बाजूच्या गावातील ठराविक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडत असतो. या कार्यक्रमामध्ये मुलगा आणि मुलीला समोर बसवून एकमेकांची पसंती आहे की नाही हे पाहिले जाते. तसेच त्यांचे इतर कुठेही कोणासोबत संबंध आहेत का हे देखील विचारून दोघांचे रक्ताचे रिपोर्ट पाहिले जातात. जर सर्व ठीक असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील कार्यक्रम पार पडला जातो. तर आज आपण असाच एक पसंती कार्यक्रम या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गावी गणेशोत्सव चालू आहे आणि या गणेशोत्सवामध्ये कोकणामध्ये सध्या चहा पाण्यांचा म्हणजेच ठासपाईन चालू आहेत गावोगावी. नवीन वधूवर आपल्या संबंधामध्ये जोडले जाणार आहेत. आपल्या कोलमांडले गावामध्ये आपल्या शेजारी आपली बहीण कल्याणी पड्याळ हिचं देखील आज चहा पाणी आहे, तर आपण तिथे जाणार आहोत. पाहुणे मंडळी देखील आले. आपण थोडासा वेळ झाला आपल्याला जायला, बघूया जाऊया. पाहुणे मंडळी आल्यात. आपण हा व्हिडिओ पूर्ण करणार आहोत कशा पद्धतीने आपल्या गावी ही कल्याणी आणि नवदर्शन यांची जी चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तो पार पडतो, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला जाऊया मित्रांनो तिकडे. आणि या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या ज्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण माझ्या या चॅनलवरती, आपल्या या चॅनलवरती अशी पहिलीच व्हिडिओ मी करतो आहे अशा कार्यक्रमाची. तर बघूया, चला जाऊया आपण. आपल्या अगोदर पाहुणे मंडळी तर आलेत. नवदर्शन चोरगे म्हणजेच मुलगा आहे आपला कारुण्याचा आणि मुलगी आहे आपल्या कारुण्या कोलमांडल्याची कल्याणी अजित पड्याळ. तर चला जाऊया. हे बघा, गाड्या आल्यात सगळ्या भरून. नवी जागा बघा सगळे. हे बघा इकडे सगळे कारुणे गावचे सगळे, हे बघा नवरदेव आपले सगळे कारुणे गावचे सगळे मंडळी इकडे आले कार्यक्रमात. नवरदेवांचे वडील बघा इकडे महिला मंडळ सगळं कारुणे गावचं. नवरदेवासोबत सगळे लोक आले तिकडे. अजित पड्याळ आणि यांची मुलगी आणि गोगन विठ्ठल चोरगे माझे भाऊ यांचा मुलगा, त्यांच्या पसंतीचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्यानिमित्ताने आम्ही अजित पड्याळ यांच्या मुलीच्या पसंतीसाठी तिथे आमचे कार्य ग्रामस्थ मंडळ आलेले. आपण कोलमांडले पड्याळ मंडळी आणि आमचे ग्रामस्थ आपण पसंतीचा कार्यक्रम सुरुवात करायची. सर्वात पहिली सगळे मुंबईतील कोलमांडले गावची ग्रामस्थ महिला आणि आमचा ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व मंडळी आपण हा पसंतीचा कार्यक्रम ऐकला. पुढची आता जी आपल्या पसंतीचा मुला मुलीचा कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करूया. तुम्हाला काय मंडळीला पसंतीचं
आपण विचारलं जरा पुढे बसा. बरं इकडे कसं ना माझे भाऊ मोबाईल त्यांची मुलगी एक आहे ती आलेली आहे आणि हा माझा मुलगा मदत तो पण या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मामा मधुकर पवार, त्यानंतर तुमचा परमानला माझे पोलीस पाटील रवी पाटील, तुमच्या पोलीस पाटीलमध्ये सुनबाई होते त्यांच्या आणि मारवत दादा, त्याच्यानंतर बंधू आपले आमचे त्यांचे मामा लवकर सिंगचे सांगूनकर, त्यानंतर आणि सगळे आमचे भाऊ आहे आमचा अक्षय आहे, आमचा सुदर्शन चौरगा, इथे सगळे आमचे सगळी पहिली झाली मंडळी ग्रामस्थ मंडळ. आणि आज आपण जे साधारण पसंती त्यांची आहेत दोघांची, पण पंचासमोर आपल्या दोन्ही गावाच्या समोर पंचा म्हणून असे पसंतीचा कार्यक्रम जास्त. आज हा जो पसंतीचा कार्यक्रम होणार आहे तो पुढे आपण फिक्स करणार आहोत परमनंट होणार. तर आता मुलामुलींची अशी साधारण पसंती आहे, पण आपल्या पंचासमोर हॉलमधून आपण आज उपस्थित झाले आहेत. तर सगळ्यांना मी तुम्ही सगळे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि मुलामुलींचा जो आता पसंतीचा कार्यक्रम आहे, जशी मी ओळख करून दिली, म्हणजे आपण तरी ओळखीचं शेजारी असं ते सगळ्यांना काय माहिती नाही, मुलगा कुठला, मुलाचे वडील कुठले, आई कुठली, काय, तर इथे सगळी मंडळी आलेलीच आहे. आमच्या जरी ओळखीचे असली बंधू आमचे काही हे नाही, जबरदस्त आहेत सगळे, आपण समजतो आणि पण ओळख असावी. तर आता जशी मी ओळख करून दिली तशी दादा बरोबर दादा बंधू तुम्ही तुमच्या यांची ओळख करून द्या आणि त्यांना त्या व्यक्तीला विचारा काय विचारायचं संबंध. आज काय माहिती आपण सगळ्यांची समोर विचारणार आहोत तुम्हाला पसंत आहे की तुम्ही आता मुलगा आणि मुलगी सांगा. पुढचा कार्यक्रम जे आहे ना आपण आता घेणार आज फक्त एवढी गोष्ट की त्या बोला. त्यांनी काय सांगितलंय, आपण जरी जवळचा असलो तरी पण तुमचे कोण नाते त्यांचा परिचय करून त्यानंतर मुलांना विचारू, त्यांनी परिचय करून परिचय करून द्या तुमचा भाऊ कोण, नातेवाईक कोण कोण ते तुम्ही परिचय करा. म्हणजे आम्हाला ते माहिती आहे, पण ते पण माहिती आहे, त्यांनी परिचय केलं तर तुमच्या भावाने करावं तुमचा पण सांगा. मंडळी सगळ्यांना नमस्कार. माझी इकडे आज मुलगी पसंतीचा कार्यक्रम आहे. आमच्या इकडे आमचे चोरगे साहेबचे आमचेच जवळचे आहेत, आमचे त्यांचे मोठे भाऊ बबन विठ्ठल चोरगे, त्यांचा मुलगा नवदर्शन आणि माझी मुलगी कल्याणी, त्यांचा आज पसंतीचा कार्यक्रम आहे. आधी सगळं झालेलं असतं, पण एक आपल्या मंडळाचा ते एक गाव आणि आपलं हे सगळं पसंतीचा आज माझ्याकडे सगळ्यात पाहुणे आलेत, आमचे कालप आलेले आहेत, आमचे पड्याल होतो, आमचे भावके आहेत, आमचे जवळ आंबेकर आहेत, आमचे दर्शन पड्याल, मारुती पड्याल, मधुकर पड्याल आणि परमनंट साहेब, आमचे पोलीस पाटील माजी, आमचे दादा गोविंद पाटील, महेश रामाणे, प्रसाद बारे, सादुरकर साहेब, इकडे सगळे उपस्थित कोण झाले असे नाव चुकून तर मी हे करतो, दिलगिरी व्यक्त करतो. हे सगळ्यात पसंत काय तुम्हाला कोणाला एक सांगायचं तात्पर्य एवढे
ह्या कार्यामध्ये एकमेकाला विचारणं आहे. आता तो मंडळीने कार्य हातात घेतलंय, ते एकमेकाला विचारतील. मी सगळ्यांचे आभार, तुमचे थोडा वेळ काढून आल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि बस पुढचा कार्यक्रम हातात देतो. दादा एकमेकाला तुम्ही विचारा. नाव सांगतो. मंडळीला काय विचारायचं चेहऱ्याची पोट बाकी सगळं वयाचं वगैरे तुमचं सगळं चेक झालेलं आहे ना. शिक्षणाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? नंतर मग काय आता काय 12वी केले आणि डॉक्टरची परीक्षा तुमच्या व्हॉट्सअप व्ह्यूसअप या सगळ्या काय तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील, ह्याच्यातून काय उद्भवणारा काय वाद असतात, काय कधी कधी हेही उद्भवतात. तुम्ही पण आता एकामेकाला पसंती करून सगळं काय चांगलं केलेलं आहे. आम्हाला पण सगळ्यांना बोलवली तुम्ही, आम्ही पण सगळे तुमच्या काका सगळे इथे आलो. आमच्या पण नावाला कुठे गालबोट लागलेलं आहे असं पण मागू नका काय. त्यामुळे तुम्ही दोघांचं शरीर सांभाळून शेवटपर्यंत कधी आयुष्याचा तुमचा शेवट चांगला होईल अशा पद्धतीने तुम्ही वागा. ह्याच्या बघितलं नाही ह्या वर्षी हा 24 जाते 25 मे महिना येत आहे. मी 25 लोकांच्या असेल काही सांगा हे कसं पुढचा आता जो काय व्यवहार आहे त्या पण माणसाला पुढे व्यवहार असं काही जास्त दिवस राहिले ना. मे महिन्यात 6 महिने राहिले त्याच्यामध्ये 10-12% बोला आता त्याच्यावर बाकी कापाडी होईल. मंड्या इकडे कल्याण मंड्या तिकडे अरे एक तिकडे बघतोय इकडे बघतोय तिकडे बघ. कल्याणी
त्यांच्या पाया पडा आणि वल्लभदासांना जय गुरु असं म्हणजे इकडे 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 कल्याण इकडे 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 बंद तर मंडळी आपल्या सगळ्यांच्या पसंतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि ह्या कोकणचा प्रसाद याच्या कॅमेऱ्यात एक काही चाललेले दाखवायला भेटणार आहे, बघायला भेटणार आहे. अनेक कॅमेरे लागले सगळीकडे, आता काही कॅमेऱ्याचा तोटा नाही. तर तुम्ही दोघांनी सगळ्यांना भेटायला त्याला भेटेल मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे बघा वधूवर आता जे सगळी गावातील आणि दोन्ही गावातील जे ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. सुरुवातीला मुलीच्या वडिलांचे आशीर्वाद घेत आहेत. आता मुलाच्या वडिलांचे आशीर्वाद घेताना ये बार दोन पाकिटे आपला खास तिकडचा पेढा म्हणजे तुला नाही, तू आपल्या हॉस्टेल समोर तू बनवतो. ओके
आता कार्यक्रम तर संपन्न झाला. आता बाकीचे फोटोशूट चालू आहे इकडे बघा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता जो चहा पाण्याचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न झाला आहे आणि आता आपण घरी जाण्यासाठी निघतोय. हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही पण तुमच्याकडचे जे चहापान कशा पद्धतीने होतात, तुमच्याकडची परंपरा कशी आहे ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आपण ह्या व्हिडिओमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे. गर्दी असल्यामुळे काय सगळेच शॉर्ट्स आपल्याला घेता नाही आलेत, पण जेवढं व्हिडिओ शूट करता येईल तेवढं आपण केलं आहे. तर चला मित्रांनो, आपला गणेशोत्सव चालूच आहे. आपल्या व्हिडिओ कंटिन्यू येतच राहतील. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.